पुण्यातलं गर्दीचं आणि वर्दळीचं ठिकाण असणारं ते म्हणजे स्वारगेट बसस्थानक. राज्यभरातल्या अनेक बसेस ज्या आहेत त्या स्वारगेट बसस्थानकामधून राज्यातल्या विविध कोपऱ्यांमध्ये जे आहे ते प्रवाशांना सेवा पुरवतात. मात्र हेच स्वारगेटचं बसस्थानक आज खरं तर एका वेगळ्या घटनेमुळे चर्चेत आलेलं आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना जी आहे ती पुण्यातल्या स्वारगेट बसस्थानकामध्ये घडलेली आहे. ती म्हणजे 26 वर्षीय तरुणीवरती शिवशाही बसमध्येच अत्याचार केल्याची घटना जी आहे ती उघडकीस आलेली आहे. ज्यावेळी ही घटना घडली ते म्हणजे काल पहाटे साधारणतः 5:30च्या दरम्यान ही घटना जी आहे ती शिवशाही बसमध्ये घडल्याचं पोलिसांकडून प्राथमिक माहिती जी आहे ती सांगितली जाते. मात्र ज्या तरुणीवरती हा अत्याचार झाला ती तरुणी खरं तर पुण्यातनं फलटणच्या दिशेनं जे आहे ते प्रवास करत होती. मात्र आरोपी जो आहे, ज्या आरोपीचं नाव समोर आलेलं आहे तो म्हणजे दत्तात्रय गाडे. हा शिरूर तालुक्यामधल्या गुटाण या गावचा रहिवासी आहे. पोलिसांकडून जी प्राथमिक माहिती मिळते ते म्हणजे बेगारी कामगार होता. मात्र पुण्यामध्ये काल तो पहाटे 5च्या दरम्यान जो आहे तो स्वारगेट बसस्थानकामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर या खरं तर जी मुलगी पुण्यातून फलटणच्या दिशेनं प्रवास करत होती, जी पुणे स्वारगेटच्या बसस्थानकामध्ये बसलेली होती, त्या खरं तर आधीच्या तरुणीबरोबर तिनं विश्वास जो आहे तो संपादन केला. ताई असे एक आवाज जो आहे तो या आरोपीनं दिल्याची माहिती सध्या मिळते. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर फलटणची बस जी आहे त्या फलाटावरती न लागता दुसऱ्या बाजूला लागते अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो आरोपीनं संपादन केला आणि त्यानंतर तरुणीला एका बसच्या बाजूला जो आहे तो घेऊन गेला. खरं तर शिवशाही बसमध्ये गेल्यानंतर त्यानं अंधाराचा फायदा घेत शिवशाही बसचा दरवाजा जो आहे तो लॉक केला आणि जी माहिती मिळते ती म्हणजे आरोपीनं याच पीडित तरुणीला जी आहे ती जीवे मारण्याची धमकी दिली. जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर याच आरोपीनं पीडितेवरती अत्याचार जो आहे तो केला आणि त्यानंतर आरोपी खरं तर याच स्वारगेट बसस्थानकामधून निघून गेला. मात्र त्यानंतर तरुणीनं खरं तर या घटनेची वाच्यता न करता पुणे ते खरं तर फलटणच्या दिशेनं प्रवास केला. मात्र त्यानंतर वाटेमध्येच खरं तर या तरुणीनं आपल्या मित्राला जो आहे तो फोन केला आणि फोनवरती सांगितलेला सगळा प्रकार जो आहे तो सांगितला. त्यानंतर मित्रानं खरं तर तरुणीला निम्म्या वाटेमध्ये उतरून स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार जी आहे ती दाखल करण्यासाठी बोलवला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आला. खरं त्या घटनेनंतर पुणे शहरामधल्या खरं तर कायदा आणि सुव्यवस्थेवरती त्याचबरोबर गर्दीचं ठिकाण असलेल्या स्वारगेटच्या बसस्थानकामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे पहाटे 4 नंतर स्वारगेट बसस्थानकामधली लोकांची वर्दळ जी आहे ती वाढायला सुरुवात होते. 4 नंतर अनेक बसेस ज्या आहेत त्या फलाटावरून राज्याच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये जे आहे ते सुटायला सुरुवात होते आणि खरं तर प्रवाशांची सेवा पुरवणाऱ्या याच बसस्थानकामध्ये शिवशाही बसमध्येच हा प्रकार घडल्यानंतर पुण्यातल्या सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आलेला आहे. मात्र या घटनेमधली इनसाईड स्टोरी जी आहे ती खरं तर म्हणजे खूप धक्कादायक आहे. ही तरुणी ज्या खरं तर फलटणच्या दिशेनं प्रवास करत होती, आरोपीनं हा सगळा प्रकार ज्या पीडितेसोबत केला त्या पीडितेला थेट जीवे मारण्याची धमकी जी आहे ती खरं तर या आरोपीनं दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मात्र या आरोपीची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर हा सराईत गुन्हेगार जो आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ज्याच्यामध्ये स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा जो आहे तो या आरोपीवरती नोंद आहे. मात्र इतर शिरूर ज्या ग्रामीण पोलिसांमध्ये या आरोपीवरती चोऱ्या करणे त्याचबरोबर पाकिटमारीचे गुन्हे जे आहेत ते नोंद असल्याची माहिती मिळते. या आरोपीचं लग्न झालेलं आहे, आरोपीला 2 मुलं आहेत, तरीसुद्धा हा प्रकार जो आहे तो आरोपीनं केला. मात्र आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची 8 पथकं जी आहे ते काल पहाटे 5 पासून शोध घेत आहेत. मात्र हा सगळा संपूर्ण घटनाक्रम समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्र जी आहे ती फिरवलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे आरोपीच्या भावाला पुणे पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे. जो आरोपी ही घटना घडल्यानंतर स्वारगेटपासून शिरूरपर्यंत गेला, घरी जाऊन खरं तर पुणे पोलिसांना त्याचे शूज जे आहेत ते मिळालेले आहेत. याचा अर्थ की ही घटना घडल्यानंतर आरोपी जो आहे तो पुण्यातून थेट त्याच्या घरी गेला आणि घरून आरोपी जो आहे तो पसार झाला. सध्या पोलिसांकडून या आरोपीचा शोध जो आहे तो घेतला जातो. मात्र पोलिसांना आरोपीचा फोन आहे बंद लागतो आणि आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पुणे पोलिसांनी आरोपीच्या भावाला जे आहे ते ताब्यामध्ये घेतलेलं आहे, कुटुंबाची चौकशी केलेली आहे. मात्र हा सगळा घटनाक्रम घडल्यानंतर पुण्यातल्या खरं तर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती सुद्धा एक प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित करण्यात आलेलं आहे. कारण पहाटेच्या वेळी अशा वर्दळीच्या ठिकाणी महिला सुरक्षेच्या बाबत घटना घडणं हे खूप धक्कादायक आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून जरी टीका होत असली तरीसुद्धा आज दिवसभरामध्ये पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी 8 पथकं जी आहेत ते ठिकठिकाणी शोध घेत आहेत. आता या प्रकरणामधला खरं तर आरोपी किती तासांमध्ये पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र CCTVच्या माध्यमातून आरोपीचा शोध जो आहे तो घेतला जातोय. मात्र जे कारण खरं तर समोर आलेलं आहे ते म्हणजे धक्कादायक आहे. ही घटना घडण्याच्या आधी आरोपीनं खरं तर त्या मुलीचा विश्वास जो आहे संपादन केला आणि बसमध्ये नेऊन तिला थेट जीवे मारण्याची धमकी दिली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर मुलीवरती अतिप्रसंग जो आहे तो करण्याचा प्रयत्न केला. आता पुणे पोलिसांना मध्यंतरी खरं तर बोबदेव घाटामध्ये जी घटना घडलेली होती ते म्हणजे एका तरुणीवरती सामूहिक अत्याचार जो आहे तो करण्यात आलेला होता. त्यानंतर पुण्यातली खरं तर वर्दळीच्या ठिकाणी घडलेली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून या प्रकरणातल्या खरं तर आरोपीला किती तासांमध्ये अटक होते आणि नक्की याच्यावरती काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन सुशांत सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.